वेंगुर्ले नगर परिषद हद्दीत पॉवर हाऊस नजीक सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामामुळे पाणी अडून साचून राहिले आहे। वेंगुर्ले विद्युत वितरण विभाग कार्यालयाच्या बाहेर या गटार बांधकामाच्या सुरू असलेल्या कामामुळे पावसाचे पाणी साचून रोगराई होण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत। ठेकेदाराने उशिरा काम सुरू केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सध्या पाऊस कमी असल्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लावून साचलेल्या पाण्याला मार्ग करून द्यावा, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून याला वेंगुर्ला नगर परिषद जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। इथं पाणी साचले, या पाण्यामुळे किती दुर्गंधी तर येतेच आहे, त्याच्यावर रोगराई किती वाढणार आहे। हिरवी तुम्ही स्वच्छतेचे नारे देताय, लोकांना तुम्ही दंडाचे पावते पाठवता, तुम्हाला 500 रुपये तुम्ही वर्गीकरण करून दिले नाही। याची इथं परिस्थिती काय, इथं बघायचं का बॉटल, दारूच्या बॉटल, प्लास्टिक बॉटल सगळं इथून शेवाळ इथून साचल्या, एवढे दिवस झाले आहेत। आणि ह्याच्यामुळे लोकांना किती MSCBची कंपाऊंड वॉल धोक्यात आली आहे। या सगळीकडे तुम्ही दुर्लक्ष करताय, म्हणजे तुम्हाला नेमकं करायचंय तरी काय? वेंगुर्ला सुधारायचंय की फक्त पैशांचा एकदा ते खर्च घालून तुम्हाला ते एकदा संपवायचे आहेत आणि आपली टक्केवारी घेऊन तुम्हाला फक्त आपले खिसे भरायचे आहेत का? अशा प्रकारचा नागरिकांचा हा सगळ्यांचा असा सगळीकडे आजकाल ग्रुप झाल्यानंतर सगळ्यांनी याच्यावरती सगळ्यांना अशाच प्रतिक्रिया दिल्यात। ही सगळे चालले ते पैसे खाण्यासाठी चालले, जनतेसाठी काही चालले नाही। जनतेच्या त्याच्यापासून होणारा त्रास काय याच्याबद्दल त्यांना अजिबात सुख दुःख नाही। हे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं। आता मी ह्या विषयासाठी मुख्याधिकाऱ्यांना फोन केला, त्यांनी उचलला नाही। मुख्याधिकारी आमचे सेवक आहेत, त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की ते सेवक आहेत। सर्वात महत्त्वाचं आपल्याला कोरोनाने शिकवले की आरोग्य सर्व महत्त्वाचं आहे। कोरोनामध्ये आपण सर्व घरी थांबलो होतो, सगळं थांबलं होतं। फक्त एक होतं की मनुष्य जिवंत राहायला पाहिजे, जीवन जगलं म्हणजे प्रत्येकाचं जीवन हे महत्त्वाचं आहे। आणि आरोग्याच्या दृष्टीनेच आपण स्वच्छता मोहीम घेतली हाती आणि आपली वेंगुर्ला स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला आपण बक्षीसही मिळवलेली आहेत। पण इथे आता बघताना आपल्याला काय दिसतंय, प्रत्यक्षात बघताना इथे फक्त पाणी तुंबलेलं आणि त्याच्यामध्ये विषारी असे एक प्राणी असे वावरताना दिसत आहेत आणि हे कुठेतरी आरोग्याच्या दृष्टीने फार धोकादायक आहे। इथे जवळपास शाळा आहेत, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग सगळे वावरताना दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते। आणि अशा वेळी जर या आरोग्याची जर दुर्लक्षात केलं तर फारच पुढं भयावह चित्र होणार आहे। आणि खरोखर स्वच्छ वेंगुर्ला फक्त आपण बक्षीस नाही घ्यायचं, तर खरोखर स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक सर्व इथून सकाळी फिरत असतात आणि या अशा जर व्यवस्था जर आपण नगरपालिकेकडून झाल्या तर ते फार भयानक आहे। नगरपालिकेने स्वच्छता नुसतंच बक्षीस न ठेवता ती खरोखर स्वच्छता करायला हवी आणि आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांचा विचार व्हायला हवा, एवढंच मला वाटतंय। शिवाय इतर जे आपले बांधव सांगत आहेत, ज्या त्या ठिकाणी नगरपालिकेची काम चुकारपणे दिसत आहे, तिचं निष्काळजीपणे दिसत आहे, तर हे सर्व सुधारणा होणं अत्यावश्यक आहे।